हे बिलिव्हर्स, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण ह्यूमन कॉग्निटिव्ह प्रोसेस म्हणजे मानवी मन, भावना, विचार, बुद्धी यांची कॉम्प्लेक्स प्रोसेस कशी काम करते आणि डिसिजन मेकिंग सोपं, कमी वेळात आणि योग्य कसं होईल याबद्दल कठोपनिषदामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. कठोपनिषद पहिल्या अध्यायात आपल्याला खूप सोप्या उदाहरणात हे सगळं शिकवतं. कठोपनिषद म्हणतं की समजा माणसाचं शरीर म्हणजे एक रथ आहे, जो आयुष्याच्या वाटेवरून चालत राहण्यासाठी वापरलेलं एक वाहन म्हणजे व्हेइकल आहे. असं जर आपण समजलं तर रथाचे घोडे म्हणजे आपली 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स, ट्रॅव्हलर म्हणजे रथी हा सोल अर्थात आत्मा, लगाम म्हणजे मन आणि सारथी म्हणजे बुद्धी. या सगळ्या उदाहरणाचा अर्थ आपण जर अर्जुन आणि कृष्णाशी जोडला तर आपलं डिसिजन मेकिंग नक्कीच सोपं आणि योग्य होऊ शकतं. यथा इच्छति तथा कुरु. धन्यवाद.